तर विरोधी पक्षनेते पदाच्या दाव्यावरना महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे असा प्रश्न सध्याच्या घडीला निर्माण झालाय। ठाकरे सेनेनं सोमवारी विधानसभा अध्यक्ष यांना भेटून विरोधी पक्षनेते पदासंदर्भात स्मरणपत्र दिलेलं आहे। मात्र या भेटीची कल्पना इतर दोन मित्र पक्षांना दिली गेली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये भेटीबाबत आणि स्मरणपत्राबाबत माहिती दिली नसल्यामुळे सध्या नाराजीचा सूर उमटलाय। तर सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली होती। तर आपण पाहतोय विरोधी पक्षनेते पदावरना सध्या महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव निर्माण झालाय। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण पाहतोय विरोधी पक्षनेते पदावरना महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, नेमकं काय आहे? निश्चितच 2 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वे त्यांच्या नेत्यांसोबत भेट घेतलेली होती आणि ही भेट प्रामुख्याने विरोधी पक्ष नेता या संदर्भातली होती आणि त्यानंतर त्यांनी ही भेट घेतली होती। मात्र या भेटीमध्ये कुठेतरी मित्र पक्ष म्हणजे महाविकास आघाडीचे मित्र पक्ष, इतर दोन जे मित्र पक्ष आहेत त्यांना या भेटीची पूर्वकल्पना किंवा कोणतीही माहिती दिली नव्हती अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये भेटीबाबत आणि धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।